एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काय होणार, त्यांच्या राजकारणाचं काय होणार। मित्र हो नमस्कार। तारीख पे तारीख असं करीत अखेर तो दिवस निश्चित झाला आहे। मागील काही काळात राज्यातल्या राजकारणामध्ये अगदीच अकल्पित अविश्वसनीय अशा प्रकारच्या घटना घडून गेल्या। त्या नैतिक अनैतिक याचा तर कुठे त्यामध्ये हिशोबच केला गेला नाही। शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना महाराष्ट्रातील जनतेच्या साक्षीनं केली। शिवसेना हा पक्ष तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जन्माला घातला, मोठ्या कष्टानं उभाही केला आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्तेवर सुद्धा आलेली होती। अहो, हे शिवसेनेच्या जन्माबाबत, शिवसेनेच्या एकूण प्रवासाबाबत प्रत्येक माणसाला माहीत आहे, पण जिसके हात में लाठी उसकी भैंस हा जगाचा न्याय महाराष्ट्रानं पाहिला, देशानंही पाहिला। भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना गिळंकृत केली। खरी शिवसेना माझीच आहे आणि पक्ष चिन्हही माझंच आहे असा दावा त्यांनी केला। हीच कॉपी जशीच्या तशी अजित पवारांनी केली। अहो, आपल्या लोकशाहीमध्ये कायदा हा सर्वोच्च मानला जातो आणि तो आहेही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी न्यायासाठी कायद्याची दारं ठोठावली। निवडणूक आयोगानं सांगून टाकलं, शिवसेना हे उद्धव ठाकरेंची नाही तर ती एकनाथ शिंदे यांची आहे। राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा नाही तर तो अजित पवारांचा आहे। निवडणूक आयोगानं दिलेला हा निकाल, कायद्याचे अभ्यासक आणि अनेक घटनातज्ञ यांनी हा निकाल चुकीचा असल्याचंही म्हटलेलं होतं, पण हे फक्त काही असं बोलून म्हणून काही होत नाही ना। त्यासाठी कायद्याच्या कसोटीवर तो घासला गेला पाहिजे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणं महत्त्वाचं होतं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनीही या विषयावर सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। आयोगानं काहीही निकाल दिला असला तरी शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची हे जरी सांगितलं असलं तरीही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असणार आहे। या आधीची सुनावणी सप्टेंबर 2023ला झाली होती, पण त्यानंतरच्या गेल्या 1.5 वर्षामध्ये याची सुनावणीच झालेली नाही। त्यामुळं हा विषय महत्त्वाचा जरी असला तरी तो चर्चेतून काहीसा बाजूला गेलेला होता। दोन्ही पक्षांना या सुनावणीची प्रतीक्षा लागलेली होती। अखेर सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीची तारीख आता निश्चित झाली आहे। शिवसेना हा पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं याच्या सुनावणीसाठी 7 मे ही तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह कोणाचं याची सुनावणी 14 मे रोजी होणार आहे, हो सर्वोच्च न्यायालयातच। या दोन्हीही सुनावण्या सर्वोच्च न्यायालयात होणार असल्यामुळं या सुनावणीला सर्वोच्च महत्त्व आहे। सर्वोच्च न्यायालयात शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं कदाचित, राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांनाच मिळू शकतं असं कायद्याचे अभ्यासक आणि घटनातज्ञ यांना वाटतं। बघा, तसं जर घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा खूप मोठा परिणाम होईल आणि देशाच्या राजकारणालाही नेमकी दिशा मिळेल। सर्वोच्च न्यायालयानं जर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या स्वाधीन केली तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काय होणार, त्यांच्या राजकारणाचं काय होणार, असे एक ना अनेक अगणित प्रश्न उभे राहणार आहेत। अजित पवारांचं काय हो, ते पुन्हा काका मला वाचवा, काका मला वाचवा म्हणत शरद पवारांना शरण जातील ही, पण तुम्हीच सांगा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं काय होणार। पाहूया आता सर्वोच्च न्यायालयात काय होतंय ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।